धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, तसेच जालना येथे मल्हार योद्धा दीपक बोराडे यांनी सुरू केलेल्या धनगर आरक्षण उपोषणाला आज 15 दिवस झाले, तरी राज्य शासनाला जाग येत नाही। त्याकरिता मुखेड येथे लातूर नांदेड राज्य महामार्ग चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी मुखेड शहरातून तहसील कार्यालयापर्यंत राज्य शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्यविधी करण्यात आली। यावेळी मुखेड तालुक्यातील धनगर समाज आक्रमक पवित्रा घेत लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग तब्बल 2 तास रोखून धरले होते। यावेळी तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव धनगरी पारंपरिक वेशभूषामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 70 वर्षापासून धनगर अनुसूचित जमाती आरक्षणाचा प्रश्न त्यावेळीच्या राज्य सरकारने रखडून ठेवला, त्यामुळे समाज बांधव आक्रमक होत शासनाचा निषेध केला। दरम्यान दीपक बोराडे यांनी लोकशाही मार्गाने उपोषणाचा पवित्रा घेतला। आज 15 दिवस झाले, मात्र सरकार ठोस पावले अजूनपर्यंत उचलायला तयार नाही आणि जर बोराडे याच्या जीवितास धोका झाल्यास त्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील आणि महाराष्ट्रात उद्रेक निर्माण होईल। अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शासन योग्य तोडगा काढावा, अशी मागणी समाज बांधवांकडून करण्यात आली आहे। गाव माझा न्यूज करिता बाबूराव वाघमारे, मुखेड, नांदेड।